राज्यात निवडणुकीचं वातावरण असताना मोहोळ तालुक्यातील अणनगर नगर परिषदेची निवडणूक प्रचंड तापली। भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांनी 67 वर्षांपासून चालत आलेली बिनविरोध सत्ता यंदाही कायम राखली। 17च्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून सुनबाई बिनविरोध आल्या, पण या निवडणुकीतल्या राजकारणानं अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा गाजवली। पहिलं म्हणजे थिटेंना उमेदवारी अर्ज भरताना होणारा दबाव, त्यानंतर तो अर्ज बाद ठरवणं आणि जेव्हा विजयाचा गुलाल उधळला तेव्हा राजन पाटलांचे लेख बाळराजांच्या तोंडून अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत दिलेलं ओपन चॅलेंज, यावरून राजकारण तापलं। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मात्र जुन्या जवारीची धग पुन्हा एकदा भडकली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी थेट 2005 मधील शिवसेना नेते पंडित कमलाकर देशमुख यांच्या हत्याकांडातील तत्कालीन आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांना सूत्रधार ठरवत गंभीर आरोप केले। या आरोपांमुळे मोहोळ सोलापूरच्या राजकीय वर्तुळात तणाव, संशय आणि संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे। आता नेमके पंडित देशमुख कोण होते आणि त्यांची हत्या कशा पद्धतीने झाली होती, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। शिवसेनेचे मोहोळ तालुका उपप्रमुख पंडित कमलाकर देशमुख यांचा राजकीय वैमनस्यातून खून झाला होता। ही घटना 5 एप्रिल 2005 सालची सायंकाळी 5च्या सुमारास मोहोळ नरखेड रस्त्यावरती ही घटना घडली होती। या प्रकरणी तत्कालीन आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील, मोहोळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अण्णासाहेब बंडगर यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। संशयितांना तात्काळ अटक झाली नाही तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारातून हलणार नाही अशी ठाम भूमिका देशमुख समर्थकांनी घेतल्यानं मध्यरात्री उलटून गेली तरी मृतदेह तसाच तिथेच पडून होता। या हत्येनं संतापलेल्या शिवसैनिकांनी आणि समर्थकांनी मोहोळ बाजारपेठेतील सुमारे 25 ते 30 दुकानं आणि काही सरकारी वाहनं पेटवून दिली होती। त्यात मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालयही होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक, अणनगरवासी आणि अणनगरमधून मोहोळमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची दुकानं जमावानं निवडकपणे लक्ष करून जाळली होती। आग वेळीच आटोक्यात आणली न गेल्यानं ती आजूबाजूच्या इतर दुकानांनाही पसरली। पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि काही दुकानांवरती प्रचंड दगडफेक करण्यात आली। या हत्येमागचं कारण असं म्हटलं जातं की आरपी ग्रुपची शाखा मोहोळमध्ये का उघडली हाच खरा वादाचा मुद्दा होता। याच कारणावरून हा खून झाल्याचा आरोप तक्रारीमध्ये नमूद होता। विक्रांत पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बंडगर यांच्यासह राजकुमार भगीरथ गुंड, मधुमाळी, पोपट उर्णे आणि अन्य 2 जण असे 7 संशयित होते। तक्रारदार संजय देशमुख, जे मृत पंडित देशमुख यांचे बंधू होते, त्यांनीच हत्येचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा दावा केला होता। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तपास करून संशयितांवरती कठोर कारवाई करू असे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार चौबे यांनी सकाळला दिलेली माहिती दिली होती। या संदर्भातली माहिती सकाळच्या जुन्या प्रतमध्ये सुद्धा आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे मोहोळ शहर आणि तालुक्यात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आता नेमकी घटना काय होती पाहूयात। 5 एप्रिल 2005च्या मध्यरात्री आरपी ग्रुपच्या स्थापनेशी संबंधित संदीप वायसळ आणि विघ्नेश्वर विटेकरी या दोघांना बेदम मारहाण झाली होती। त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथे मृत पंडित देशमुख यांनी त्यांची भेट घेतली होती। त्यानंतर सायंकाळी 4:30-5च्या सुमारास ते घरी परत जात असताना पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरून संशयित आरोपींनी त्यांना जबरदस्तीनं उचललं, एका जीपमध्ये टाकलं। जीप भरधाव वेगानं नरखेड रस्त्याने निघाली। जीपमधील लोकांनी लोखंडी गज, चेन, काठ्या यांच्या मदतीनं पंडित देशमुख यांना बेदम मारहाण केली आणि या मारहाणीच्या तीव्रतेमुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला असं बोललं जातं। परंतु राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार पंडित देशमुखांची ही हत्या बीडच्या मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणे झाली होती। संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षाही कितीतरी भयानक आणि नृशंस ही हत्या होती। पंडित देशमुख यांना प्रथम अपहरण केलं। बाळराजे पाटील ज्या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्या कारखान्यावरती त्यांना नेलं। तिथे प्रथम मारहाण झाली, नंतर दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांचे हातपाय तोडले गेले। एकूण 57 वार त्यांच्यावरती केले गेले असं लोक सांगतात। एवढंच नाही तर बाळराजे पाटील यांनी त्यांच्या तोंडामध्ये लघवी केल्याचाही गंभीर आरोप उमेश पाटील यांनी केला होता। हाच तो बाळराजे पाटील आहे मर्डर करणारा। 13 आरोपी निर्दोष त्यावेळेला सुटले। कोणाचा मर्डर केला नाही? पंडित देशमुख, शिवसेना प्रमुख पंडित देशमुख यांचा त्यांनी मर्डर केला। त्याचे हातपाय तोडले, त्याचा गळा चिरला, त्याची जीभ कापली। एवढ्यावर हा विकृत मनोवृत्तीचा बाळराजे पाटील थांबला नाही तर त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली। इतक्या घाणेरड्या आणि विकृत मनोवृत्तीचं ही पोरगा आहे। आता बापच ज्या वेळेला 302च्या कलमाचा अभिमान बाळगतो, माझा पोरगा मर्डरर आहे, खुनी आहे, याचा बाप म्हणून मला नितांत अभिमान आहे असं सांगणारा बाप आणि नेता या पृथ्वीवर हा एकमेव असू शकतं।
दरम्यान पंडित देशमुखांची हत्या केल्यानंतर नरखेडच्या पलीकडे मलिकपेठ जवळील रेल्वे लेवल क्रॉसिंग ओलांडल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आला होता। मागून येणारे पंडित यांचे बंधू संजय पद्माकर देशमुख यांनी त्यांचे कार्यकर्ते हे दृश्य पाहून थबकले। त्यांनी मृतदेह गाडीत टाकला आणि सायंकाळी 6:30च्या सुमारास थेट मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये आणून पोलीस निरीक्षक बनकर यांच्या कक्षामध्ये ठेवला। हत्येची बातमी वारासारखी पसरताच 4 ते 5 हजार लोकांचा प्रचंड जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात गोळा झाला। हत्येच्या सर्व दोषींना तात्काळ अटक करा अशी एकमुखी मागणी सुरू झाली। संतापलेला जमाव बाजारपेठेत धावला आणि आमदार राजन पाटील यांचे समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अनगरमधले मोहोळमधले व्यवसाय करणाऱ्या लोकांची दुकानं शोधून जाळू लागला। आग विझवण्यासाठी सोलापूरहून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या, पण लागलेल्या दुकानांची संख्या इतकी प्रचंड होती की प्रथम फेऱ्यातील पाणी संपल्यानंतर गाड्या परत जाऊन पाणी भरून आग आणेपर्यंत आग आणखीन पसरली। पोलीस ठाण्याच्या आवारात तहसील कार्यालय, बांधकाम विभागाचे कार्यालय आहे। चिडलेल्या जमावानं बांधकाम विभागाची आणि आरोग्य खात्याची जीप पेटवून दिली। तहसीलदारांच्या गाडीवरती दगडफेक केली। पोलीस ठाण्याने तहसील कार्यालयावरती प्रचंड दगडफेक करून काचा फोडल्या। कार्यालयातील फर्निचरची मोडतोड केली। विशेष म्हणजे त्यावेळी पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ सुद्धा नव्हते। सुरुवातीला पंडित यांचा मृतदेह निरीक्षक बनकर यांच्या खोलीत ठेवला होता, नंतर तो हलवून पोलीस ठाण्याच्या आवारात आणला। आरोपींची अटक होईपर्यंत मृतदेह हलणार नाही अशी ठाम भूमिका देशमुख बंधू आणि समर्थकांनी घेतली होती। मध्यरात्री उलटून गेली तरी मृतदेह तसाच तिथेच होता। मृतदेह हलवल्यानंतर निरीक्षकांच्या खोलीतून रक्ताच्या डाग पुसण्यात आले आणि खोली पाण्याने धुवून काढण्यात आली। पंडित देशमुख यांच्या खुनानंतर झालेल्या दंगलीमुळे मोहोळची संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली होती। मोहोळ एसटी बस स्थानकाजवळील लहान मोठी दुकानं, अणनगरकरांची दुकानं जाळली किंवा फोडली गेली होती। बाबूराव पाटील अणनगरकर यांचे फोटो देखील होर्डिंग्स आणि फलक शहरात ठिकठिकाणी फाडण्यात आले होते। बस स्थानकात चौकात गोंधळ सुरू असल्यानं सोलापूर, पुणे आणि पंढरपूरकडे येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली। राष्ट्रीय महामार्ग अगदी सुनसान झाला होता। लोणीकडे टोल नाक्यावरती ही दगडफेक झाली। रात्री 11:30 नंतर वाहतूक हळूहळू सुरू झाली। खून आणि नंतरच्या दंगलीची बातमी सगळीकडे पसरल्यानं संपूर्ण मोहोळ तालुक्यात शुकशुकाट पसरला। राष्ट्रीय महामार्गालगतची सर्व दुकानं नेहमीपेक्षा खूप लवकर बंद झाली होती आणि आता जवळपास 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलाय। राजन पाटील यांच्या मुलानं अजित पवारांना डिवसलं। अजित पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा करायचा नाही असं डिवसलं। त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील आक्रमक झाले। त्यांनी देशमुखांच्या हत्येचा उल्लेख करत कशा पद्धतीनं तेव्हा राजन पाटलांनी आर पाटलांच्या पाया पडले होते याचा उल्लेख केला। याच्यामध्ये 13 आरोपी होते। त्या मर्डर केसमधून त्यावेळेला गृहमंत्री आर होते, गृहमंत्री, आणि ते राष्ट्रवादीचेच होते, ते घड्याळाचेच होते। त्या आराराबाचे पाय गुडघ्यापासून ढोपरापासून कोपरापर्यंत पाय पसरून लोटांगण घालून आराराबाच्या पाया पडून त्यावेळेला माझ्या पोराला वाचवा म्हणून पालतं पडत गेले होते। घड्याळाचेच होते आर पाटील, घड्याळाचे, हे लक्षात ठेवा राजन पाटील। त्याच आर पाटलाकडं असं सगळी पाटीलकी घरी गुंडाळून ठेवून तुम्ही त्या ठिकाणी पाया पडत गेलता माझ्या पोराला वाचवा म्हणून। हाच तो बाळाराजे पाटील आहे मर्डर करणारा। ते पुढे असंही म्हणाले की या प्रकरणात 13 आरोपी होते। सत्र न्यायालयानं सर्वांना निर्दोष सोडले, पण मग पंडित देशमुख यांचा खून कुणी केला? राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं होतं, मात्र गेल्या 20 वर्षात ही केस बोर्डावर येऊ शकली नाही। यामागे मोठ्या अधिकाऱ्यांचा हात होता असा आरोप देखील उमेश पाटलांनी यावेळी केला। त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।